नमस्कार मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक मित्र या चॅनेलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण शिकणार आहोत इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणजे काय. सर्वप्रथम आपण बघूयात रिॲक्टन्स म्हणजे काय. जसं की आपल्याला माहीत आहे, करंटच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करण्याच्या प्रवृत्तीला रेझिस्टन्स म्हणतो. त्याचप्रमाणे रिॲक्टन्स म्हणजे रेझिस्टर सोडून इतर कॉम्पोनंट्समुळे म्हणजेच इंडक्टर आणि कपॅसिटर यांच्यामुळे प्रवाहाला अडथळा निर्माण होतो, त्याला म्हणतो आपण रिॲक्टन्स. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स यांच्यामुळे व्होल्टेज आणि करंट यांच्यामध्ये फेज डिफरन्स निर्माण होतो. रिॲक्टन्सचे दोन प्रकार आहेत. एक तर आहे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, जो की इंडक्टरमुळे उद्भवतो आणि तो आपण एक्सेलने दर्शवतो. आणि दुसरा म्हणजे कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, जो की कपॅसिटरमुळे उद्भवतो आणि तो एक्सीने आपण दर्शवतो. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हे दोन्ही एकाच युनिटमध्ये मोजतात, ते म्हणजे ओहम. आता आपण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स डिटेलमध्ये बघूया. इंडक्टर म्हणजे एक गुंडाळलेली कॉईल असते. जेवढे जास्त वेटोळे असतील तेवढे जास्त फील्ड निर्माण होतं आणि तेवढे जास्त इंडक्टिव्ह रिॲक्टन्स वाढतो. इंडक्टर हा करंटला लगेच चेंज होऊ देत नाही आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचा फॉर्म्युला आहे XL = 2πfL. इंडक्टिव्ह रिॲक्टन्समध्ये पॉझिटिव्ह इमॅजिनरी नंबर असतो, तो +J ने दर्शवतो. त्याचा फॉर्म्युला आहे +J XL = +J 2πfL. इथे पायची किंमत आहे 3.14 म्हणजे 3.14 आणि भारताची फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट्ज आणि L हे आपण हेनरीमध्ये मोजतो. आता आपण कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स डिटेलमध्ये पाहूयात. जेव्हा करंटच्या प्रवाहाला कपॅसिटरच्या इंटरनल इम्पिडन्समुळे अडथळा निर्माण होतो, तेव्हा त्यालाच आपण कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणतो. कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हा निगेटिव्ह इमॅजिनरी नंबरने दर्शवतात, -jXc. इथे सुद्धा जे हा √-1चा स्क्वेअर असतो. कपॅसिटर हा व्होल्टेजला लगेच चेंज होऊ देत नाही. कपॅसिटिव्ह रिॲक्टन्सचा फॉर्म्युला आहे Xc = 1/2πfc आणि इमॅजिनरी नंबरमध्ये जर बघायचा असेल तर तो -jXc = -j/2πfc. इथे पायची व्हॅल्यू सेमच 3.14, फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज आणि C हे कपॅसिटन्स फॅरेडमध्ये. पुढे जाण्यापूर्वी आपण रिॲक्टन्स आणि इम्पिडन्समधला फरक जाणून घेऊयात. रिॲक्टन्स हा इंडक्टर किंवा कपॅसिटर किंवा दोघांच्या कॉम्बिनेशनने तयार होतो आणि इम्पिडन्स हा रेझिस्टन्स प्लस रिॲक्टन्सने तयार होतो. पहिलं इक्वेशन बघूयात. रिॲक्टन्स X = XL or XC or XL + XC. याचा अर्थ काय? रिॲक्टन्स म्हणजे एकतर इंडक्टिव्ह असू शकतो किंवा कपॅसिटिव्ह असू शकतो किंवा दोघांची ॲडिशन असू शकते. आता दुसरं इक्वेशन बघूयात. इम्पिडन्स Z = R + XL म्हणजे रेझिस्टन्स प्लस इंडक्टिव्ह रिॲक्टन्स किंवा R + XC म्हणजेच रेझिस्टन्स प्लस कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स और R + XL + XC म्हणजेच रेझिस्टन्स प्लस इंडक्टिव्ह रिॲक्टन्स प्लस कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. कोणत्याही सर्किटमध्ये इम्पिडन्स हा कायम रिॲक्टन्सपेक्षा जास्त असतो. इंडक्टर आणि कपॅसिटर हे एनर्जीला स्टोअर करतात, पण रेझिस्टर एनर्जीला स्टोअर करू शकत नाही. म्हणूनच इंडक्टर आणि कपॅसिटर फेज डिफरन्स तयार करतात. 90 डिग्री लॅगिंग इंडक्टर करतो, 90 डिग्री लीडिंग हे कपॅसिटर करतं. आता आपण बघूया फ्रिक्वेन्सीचा इफेक्ट इंडक्टिव्ह रिॲक्टन्सवर काय होतो.
केस 1, जेव्हा सप्लाय AC असेल तर त्यासाठी आपण इक्वेशन 1 बघूयात. इक्वेशन 1 काय आहे? XL इज इक्वल टू 2πfL. भारतामध्ये फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ आहे. इक्वेशन 1 वरून जेव्हा आपण फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू टाकतो त्यावेळी 2 × π × 50 × L, म्हणजेच जेव्हा फ्रिक्वेन्सी जास्त होईल त्यावेळी इंडक्टरकडून जो अडथळा निर्माण आहे तो जास्त होईल, म्हणजेच XLची व्हॅल्यू वाढेल. आणि जेव्हा फ्रिक्वेन्सी कमी होईल त्यावेळी अडथळा कमी होईल. आता आपण केस 2 बघूया. जेव्हा सप्लाय हा DC असेल, DC सप्लायला फ्रिक्वेन्सी ही 0 असते, कारण DC सप्लाय हा एक स्ट्रेट लाईन असते. तर 0 ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1मध्ये पुन्हा टाकूयात. तर 2 × π × 0 × L. एनिथिंग मल्टिप्लाय 0 इज 0, म्हणून XLची व्हॅल्यू 0 येईल. याचाच अर्थ काय की DC सप्लायला इंडक्टरकडून काहीच ऑपोजिशन नसणार आहे, म्हणजेच काहीच अडथळा नसणार आहे. आता आपण XL व्हर्सेस फ्रिक्वेन्सीचा ग्राफ बघूयात. X ॲक्सिसवर आहे फ्रिक्वेन्सी, Y ॲक्सिसवर आहे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, आणि यांचा ग्राफ एक स्ट्रेट लाईन आहे 45 डिग्रीवर, जो आपण रेड लाईनने दाखवला आहे. याचा अर्थ काय आहे की जसं जसं फ्रिक्वेन्सी वाढेल तशी तशी इंडक्टिव्ह रिॲक्टन्स वाढत जाईल. हा ग्राफ आहे AC सप्लायसाठी, कारण आपल्याला माहिती आहे की DC सप्लायला इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काहीच अडथळा करत नाही. आता आपण बघूयात फ्रिक्वेन्सीचा इफेक्ट कपॅसिटिव्ह रिॲक्टन्सवर काय होतो. त्यासाठी पुन्हा आपण केस 1 घेऊया. जेव्हा फ्रिक्वेन्सी AC असेल त्यावेळी इक्वेशन 2 बघूयात काय आहे. इक्वेशन 2 आहे XC इज इक्वल टू 1/2πfC. पुन्हा आपल्याला माहिती आहे भारताची सप्लाय फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ आहे, तर आपण 50 ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 2मध्ये टाकू. म्हणजेच जशी जशी आपण फ्रिक्वेन्सी वाढवू तशी तशी कपॅसिटिव्ह रिॲक्टन्सची व्हॅल्यू ही कमी होत जाते, आणि जशी जशी आपण फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू कमी करू तशी तशी कपॅसिटिव्ह रिॲक्टन्सची व्हॅल्यू वाढत जाते. आता केस 2 बघू. ज्यावेळी सप्लाय DC असेल, DC सप्लायसाठी फ्रिक्वेन्सी ही 0 असते, तर 0 ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 2मध्ये टाकू. तर XCची व्हॅल्यू ही इन्फायनाईट होते, म्हणजे अनंत. याचाच अर्थ काय की जेव्हा सप्लाय DC असेल त्यावेळी कपॅसिटर हा ओपन सर्किट म्हणून ॲक्ट करतो. आता आपण बघूयात XC व्हर्सेस फ्रिक्वेन्सीचा ग्राफ. इथे X ॲक्सिसवर फ्रिक्वेन्सी आणि Y ॲक्सिसवर कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आहे. या ग्राफवरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की जेव्हा फ्रिक्वेन्सी जास्त असेल त्यावेळी कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हा एकदम कमी असतो, आणि जेव्हा फ्रिक्वेन्सी कमी असेल त्यावेळी कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हा जास्त असतो. आता आपण बघूयात इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कपॅसिटिव्ह रिॲक्टन्समधला फरक. पहिल्या कॉलममध्ये आहे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, दुसऱ्या कॉलममध्ये आहे कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. तर पहिला फरक असा आहे की इंडक्टिव्ह रिॲक्टन्सला आपण पॉझिटिव्ह इमॅजिनरी नंबर देतो, म्हणजे +J, आणि कपॅसिटिव्ह रिॲक्टन्सला निगेटिव्ह इमॅजिनरी नंबर देतो, म्हणजेच -J. दुसरा फरक आहे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स हा फ्रिक्वेन्सीबरोबर वाढत जातो, म्हणजे जशी जशी फ्रिक्वेन्सी वाढेल तसा तसा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स वाढत जातो. आणि कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हा फ्रिक्वेन्सीबरोबर कमी होतो, म्हणजे जेवढी जास्त फ्रिक्वेन्सी असेल तेवढी त्याची व्हॅल्यू कमी होत जाते. तिसरा फरक आहे 0 फ्रिक्वेन्सीला इंडक्टिव्ह रिॲक्टन्स हा 0 असतो, आणि
झिरो फ्रिक्वेन्सीला कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हा इन्फायनाईट असतो. चौथा फरक आहे, इंडक्टिव्ह लोडमुळे सर्किटचा पॉवर फॅक्टर जो असतो तो लॅग होतो म्हणजे मागे पडतो. आणि कपॅसिटिव्ह लोडमुळे पॉवर फॅक्टर हा लीड होतो म्हणजे पुढे असतो. पाचवा फरक आहे, जेवढे जास्त वेटोळे असतील इंडक्टरमध्ये तेवढा जास्त इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असतो. आणि जेवढं जास्त कपॅसिटरच्या प्लेटमधलं डिस्टन्स असतं तेवढं कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स जास्त असतो. आता आपण बघूयात काही महत्त्वाचे प्रश्न. तर पहिला प्रश्न आहे, डोमेस्टिक फॅन म्हणजे जो घरचा फॅन असतो तो कोणता रिॲक्टन्स ऑफर करतो, इंडक्टिव्ह करतो की कपॅसिटिव्ह? दुसरा प्रश्न आहे, इनकॅन्डेसंट लॅम्प हा कोणता रिॲक्टन्स ऑफर करतो की रेझिस्टन्स ऑफर करतो? जर रेझिस्टन्स ऑफर करत असेल तर तो कसा? तिसरा प्रश्न आहे, LED लॅम्प हा कोणता रिॲक्टन्स ऑफर करतो? चौथा प्रश्न आहे, जी बॅटरी असते ना ती बॅटरी कोणता रिॲक्टन्स ऑफर करतो? पाचवा प्रश्न आहे, घरातील जो मिक्सर असतो तो कोणता रिॲक्टन्स ऑफर करतो? सहावा प्रश्न आहे, जो आपण कॉन्टॅक्टर यूज करतो तो कोणता रिॲक्टन्स ऑफर करतो? सातवा प्रश्न आहे, कपॅसिटिव्ह रिॲक्टन्सचं एक उदाहरण सांगा. आठवा प्रश्न आहे, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर हा कोणता रिॲक्टन्स ऑफर करतो? नववा प्रश्न आहे, घरातली जी इस्त्री असते ती कोणता रिॲक्टन्स ऑफर करतो? दहावा प्रश्न आहे, सोडियम व्हेपर लॅम्प म्हणजे जे स्ट्रीट लाईटवर असतात आपल्या गल्लीमध्ये, हायवेवरती जे डांबावर पिवळे दिवे असतात ते सोडियम व्हेपर, ते कोणता रिॲक्टन्स ऑफर करतात? या सर्व प्रश्नांची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.